जेव्हा उद्योग बसली इथं काय पाहिजे खायला? हा, गाई द्राक्ष पाहिजे नीला खायला. ते खालते आत ना तिथं, ती खा मस्त. असं काम आहे नुसती. तर गाई बऱ्याच दिवसात भेटतं तुम्हाला. आणि तब्येत पण म्हणते गाईच डाऊन डाऊनच होते. आणि दार पण दुखतं गाईच. तर मला दाराच्या मला काही मुलाला जमाने जास्त करून. तर गाई पहिले तर चहा पिऊ ना. हा, सगळ्यांची भेटतं तुम्हाला. उद्योगला पण भेटतं. बघा जरा बऱ्याच दिवसात काय उद्योग चालले ती. गुरुवार आहे, ओम साईराम बारेवाला काम. जेवायला पण काहीतरी बांगायला घेऊन जाऊ गायचं. हो, आला चालले आला गायच कुठेतरी. किंवा मांड्याला चालले, मांड्याला आई टाकायला गायच. तेव्हा काम आहे, कसं काम आहे. हां हां ना गाई, कसं काम आहे ना. मस्त मी कपडे बिपडे घातले भारीवालं भुतार की मेकअप केले चालले. कधीच गेले काही काही. आमच्या घरी माणसाचा काय फक्त पावडर एवढी एवढी तोंडाला लगेर लगेर केली, झाली तयारी. बाई माणसाला अर्धा पाऊण तास लागतं काहीच ना. मेकअप त्याच्यावरती आवडी आवडी तरी झार तप्पी लावतात. तोंड ठेवल्यावर कोणी ओळखत नाही काहीच. असं काम असतं म्हणून त्यांना टाईम लागतो. तर आता आम्ही जेव्हा काही पावडर टिकला आपला लावले, झाला का आपली तयारी. तर मी जाऊन भाजीला घेऊन येतात. उद्योग दाखवता काही वरती. जेव्हा उद्योग बसली इथं काय पाहिजे खायला? हा, गाई द्राक्ष पाहिजे नीला खायला. ते खालते आत ना तिथं, ती खा मस्त. असं काम आहे नुसती गोड लागतात ती साखरासारखी, म्हणून मी खाली नाही. हा का, जाऊन आली का फेरी मारून? असा काम आहे, जाऊन आली खालून आली बोलते. अजून आणू, असा काम आहे आणता घे. तर काही इथं येऊ आपल्याला तर पनीरची भाजी पण घेऊन येऊ ना. इला चावटलाला ती द्राक्ष पण ग्रेप्स ते पण घेऊन येऊ गाईचं. चला पटक्याच काम करू, जेवायला टाईम होत नाही. तर काहीच या जेवायला मग ती गेलतो काहीच बाहेर फ्रूट आणला तिला पण, उद्योगला पण, आपल्याला पण. तर काही गरमीचे दिवस आहेत म्हणून फ्रूट जास्त करून खा. आणि द्राक्ष वगैरे म्हणजे कलिंगड द्राक्ष वगैरे हे जास्त करून खा. आंब पका खाऊ नका काही, मग ताराच होता का म्हणून. तर खा आंबा पण एवढं पण नका का ताराच होला असा. बेकार काम आहे, गरमी आहे ना काही म्हणून. मग उद्या गेले तिकडं गावातच आपल्या म्हणजे गाडाच्या इथं पुढं थोडासा वर्ष राहतं आहे गाईत. तिथं गेले उद्योगमध्ये घरात बसून व्हायचं ना जाऊन जाऊया. तर या जेवायला गाईच जेवण करू मस्तपैकी भारीवाला काम. इकडं अर्धा जेवण झाला पण गाईत. आपण आता बसू. तर हे बघ गाईत कसा काम आहे. मटर पनीर आहे, खारोली आहे गाईच ना, चपाती मस्तपैकी. असून दे या गाईज. तेव्हा कसा काम इकडं खपला गायच कवाच खपला. हा, आता बस झाला ना. असा काम आहे. तर या काही जेवण करून घेऊ आणि जेवण करून आराम करू. गायची गरमी जाम आहे, इस राहून ठेवली कवा इथं जेवताना यायची पलत असं झालं. तब्येत वेगळं त्याने सांगत असं काम आहे गाईज. तर बरेच दिवस गाईज भेटलो पण ना तुम्हाला, म्हणून आजपासून चालू करू. आणि विराज गेला मामाकडं, मामाच्या गावाला. मग जरा बरं वाटतं गायचं. शांत नाही बरं वाटतं. उन्हाळा कशा पोटानं बरा होता, गोंगाट पण नाही करावं ना. गोंगाट पण असला तर सवय झाली ना गायत ती म्हणून. तर सकाळी तर त्याचा मामा आलेला आणि घेऊन गेला त्याला तिकडं. तर येईल तुम्ही येईन बोलतो नंतर ये. तर या काही जेवण करून घेऊ ना. तर गुड इव्हनिंग गाईज. या संध्याकाळचा चहा घ्या मस्त पैकी बाहेर आलं का. असा काम आहे गाईज.
गाई सुट्ट्या लागल्या ना तिथून अख्खा गाव इंट गाव न मग घरा येतं का अख्खी सगळी गँग जमा करतं गाई जो हा चावू का हा नका आता बघ काही काही मी लाईत बसतो त्याच्यात न बघतात बघत आर्या पण होती दादाने उरपटली निघत असा काम आहे गाईत ते बा बसलं तिथं तर पेऱ्या मस्तपैकी एक आपला गेलं तिकडं मामाची इथं अंबरनाथला गाईत आहे आंबरत ना अंबरनाथ तर काही तर मामाची इथं गेला आता कवा इथं काय माहिती म्हणून मुखात बसल्या तो नाही म्हणून मुखात होता ग नाही तर आवराला इथून त्या तिकडून इकडून तिकडं आतमध्ये मध्ये परत इकडं इथं काही बॉल बॅट खेळतात तिथं बॅट धरून आता ना इकडच्या या करतात बॉल फेकतात तेव्हा एक तेव्हा ती उड्या मारते तेव्हा बाहेर झाली का देवपूजा झाली तेव्हा अगरबत्ती लावली काही दरवाजाला तर उद्या गेले गुरुवारच्या बाजाराला एक पण गुरुवारचा बाजार चोरी नाही आधी लावूनच येतं तिथं काय तिखट लोणचा का जेवणाच्या बरोबर भारी लागतं जेवण पण तिखट ना लोणचं पण तिखट आंबट सांगायचं ना लोणचं काय आंबट खायचं असते वेगळी तिखट लोणचं चांगली आहे नी हां असा काम आहे गाई कोण उद्या नाही आली त्या आर्या काही तिथं व्यवस्थित गेली परत दुकानावर चालली वाटतं काही काय ओकेच तर निघू चला काहीच ऑफिसचा टाईम झाले ना दादा पण म्हणजे तेच वाट बघत होता ऑफिसला निघायची माशांचा काही आपलं पिस्टनचं पाणी पण कमी झालं उद्याला टायमामध्ये थोडंसं ॲड करू दुर्गेश आईला चोरायला गेलं तर गुरुवारच्या बाजारात ना गाडीची टू व्हीलरची चावी बरोबर घेऊन क्रिकेट खेळायला गेलं तर तिथं ना दादा इथं वाट बघतं ना दादा इथं गाडीची चावी गवसतं टू व्हीलरची स्कूटीची तर बोलवलं त्याला तर निघू त्याला काहीच तो पण निघले दादा पण मी पण निघता काहीच तर चला आजची व्हिडिओ काहीच कशी काय वाटते सांगा कमेंटमध्ये बऱ्याच दिवसांनी आपण आपला भेटणं आणि बोलणं झाला तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असेल गाईत तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत आहे असं काम आहे काय बड्डेचं दुकानच घातलं आपण घरात सगळ्या दिवस बड्डे तुम्हाला बघायला भेटेल आता तर चला मी भेटता सकाळचे तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर शुक्रवारची व्हिडिओ भारीवाली व्हिडिओ टाटा बिर्ला अंबानी असं काम आहे